काय म्हणतंय मार्केटच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात एक प्रश्न पडलाय, कुठेतरी एक भीती आहे की मार्केट अजून खाली जाईल का. दुसऱ्या बाजूला दुसरं मन असंही म्हणतंय की अनेक शेअर्स 40-50% खाली आलेत, तर या शेअर्समध्ये आता गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे. तर नक्की यातलं खरं काय, मार्केट अजून खाली जाईल का ही खरोखरच सुवर्ण संधी आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. त्याचबरोबर दोन आपण असे शेअर्स बघणार आहोत ज्यामध्ये असे ब्ल्यूचिप शेअर्स आहेत ज्याच्यामध्ये मंथली चार्टवर एक महत्त्वाचा सपोर्ट लेवल पाहायला मिळतोय, एक महत्त्वाचा पॅटर्न पाहायला मिळतोय. सुरुवात करूया. सगळ्यात आधी निफ्टीमध्ये आज आपण जर बघितलं तर सकाळी निफ्टी ओपन झाला 22,250 पर्यंत तो गेला. त्याच्यानंतर 11:30 पर्यंत निफ्टी 22,000 पर्यंत खाली आला, म्हणजे उच्चांकापासून साधारण 250 पॉईंट त्याच्यामध्ये घसरण पाहायला मिळाली. तिथून मग मार्केटमध्ये रिकव्हरी आली आणि शेवटी निफ्टी बंद झाला 22,130च्या आसपास, 120च्या आसपास. चांगली गोष्ट अशी आहे की मागच्या काही ट्रेडिंग सेशन्स निफ्टी 200, 300, 400 पॉईंट खाली येत होता, तर आज कुठेतरी फ्लॅट तो बंद झाला. याचा अर्थ पहिला सिग्नल आहे की घसरण तात्पुरती का होईना पण थांबली आहे. टॉप 5 गेनर्स आणि लुझर्सचा विचार केला तर भारत इलेक्ट्रॉनिक्स आज नंबर 1ला होता, 4.5% वाढला. त्यानंतर ग्रासिम, आयशर मोटर्स, JSW स्टील आणि BPCL साधारण 2 ते 3% यामध्ये तेजी पाहायला मिळाली. टॉप लुझर्सचा विचार केला तर बजाज ऑटो 2.5%, कोल इंडिया जवळपास 2.25%. त्याचबरोबर रिलायन्स, बजाज फिन्सर्व मागच्या बऱ्याच दिवसापासून वाढतोय, त्याच्यामध्ये एक प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर HDFC बँक शुक्रवारी स्ट्रॉंग होता. इनफॅक्ट HDFC बँक आणि रिलायन्स शुक्रवारी जर आपण बघितलं तर मार्केट खाली होतं, पण हे दोन्ही शेअर आउट परफॉर्म करत होते. तर आज या दोन्ही शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे, रिलायन्स आणि HDFC बँकेच्या शेअर्समध्ये. आता मगाशी मी जे म्हणलं की मार्केट खाली जाईल का वर जाईल, तर चार्ट जो असतो तो चार्ट आपल्याला बऱ्याच गोष्टींचं उत्तर देत असतो. आता तुमच्यासमोर जो चार्ट दिसतोय तो निफ्टीचा मंथली चार्ट आहे. त्याच्यामध्ये जी ही लाईन तुम्हाला दिसते पिवळ्या रंगाची, ही 24 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, म्हणजे आता हा मंथली चार्ट आहे तर 24 महिन्यांचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आता हे ॲव्हरेज का महत्त्वाचं असतं, कारण 2 वर्षाचं ॲव्हरेज ही लाईन इंडिकेट करते. तर असं जर तुम्ही बघितलं 2016मध्ये या लाईनपर्यंत मार्केट आलं, रिकव्हरी आली. 2018मध्ये मार्केट आलं, या लाईनपर्यंत रिकव्हरी आली. परत 2019मध्ये तेच झालं. कोविडच्या क्रॅशमध्ये मात्र खाली गेलं. त्याच्यानंतर 2022मध्ये परत या लाईननी एक सपोर्ट दिला, 2023मध्ये दिला आणि 2025मध्ये आता निफ्टी या लाईनच्या जवळ आलाय. तर इथून मार्केट वर जाईल का खाली जाईल ते मी सांगू शकत नाही, कारण सेबीचे आमच्यावर निर्बंध आहेत. पण चार्ट काय सांगतोय ते तुम्ही तुमचं ठरवा आणि त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी नक्की करा. आता हाच आपण चार्ट डेली याच्यावर जर आपण बघितला तर कुठेतरी आपल्या लक्षात येईल की आता निफ्टीचा डेली चार्ट आपण बघतोय. डेली चार्टवर जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली उलट आहे. 24 दिवसाचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा मार्केट बऱ्यापैकी खाली आहे. इथंही एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन असं आहे, या पॉईंटला जर तुम्ही बघितलं किंवा या पॉईंटला बघितलं, या पॉईंटला बघितलं, या पॉईंटला बघितलं, तर मुव्हिंग ॲव्हरेजपासून साधारण 3 ते 4% ज्यावेळेला मार्केट खाली असतं त्यावेळेला मीन रिव्हर्जन म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेजच्या दिशेने मार्केट वर जाण्याची शक्यता असते. आता आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर मुव्हिंग ॲव्हरेज आहे 22,900 आणि मार्केट आहे 22,120ला, म्हणजे साधारण 800 पॉईंट. याचा अर्थ साधारण 4.25 ते 4% या दोन्हीमध्ये अंतर आहे. तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला सांगतंय की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण मीन रिव्हर्जन होण्याची शक्यता आहे. मंथली चार्टवर आपल्याला एक दिसतंय की एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. मग अशा केसमध्ये 15 मिनिटाच्या चार्टवर आपल्याला हायर हाय हायर लो फॉर्मेशन दिसतंय का ते बघावं लागेल. तर आत्ता तरी दिसत नाही आहे. कदाचित उद्याच्या सेशनमध्ये जर आपल्याला तसा एक पॅटर्न दिसला तर त्यानुसार तुम्ही ट्रेडिंग डिसिजन घेऊ शकता. बँक निफ्टीमध्ये जरी आपण पाहिलं तरी मंथली चार्ट सपोर्टच्या जवळ आहे. निफ्टी बऱ्यापैकी जवळ आहे, बँक निफ्टी पण जवळ आलेला आहे. 2 स्टॉक्स जे ब्ल्यूचिप आहेत ज्याच्यामध्ये एक टेक्निकल महत्त्वाचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय, त्यातला पहिला स्टॉक आहे टाटा मोटर्स. टाटा मोटर्समध्ये असं काय वेगळं आहे, तर हा 2015चा जो रेझिस्टन्स होता त्याचा ब्रेकआउट आपल्याला मिळाला 2023मध्ये. ही लेवल होती 620ची. त्याच्यानंतर तो गेला साधारण 1180 पर्यंत.
आणि टॉपपासून आता जवळपास 50% खाली आला आहे. तर 50% खाली आला आहे असंही म्हणता येईल, किंवा दुसरा अर्थ त्याचा असा आहे की हा जो ब्रेकआउट होता महत्त्वाचा, त्याचा त्यांनी रिटेस्ट केला आहे. तर ब्रेकआउट रिटेस्टचं महत्त्व काय असतं ते तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. त्यामुळे टाटा मोटर्सचा चार्ट बघण्यासारखा आहे, अनालाइज करण्यासारखा आहे. त्याचबरोबर IDFC फर्स्ट बँकेचं जर बघितलं तर हा एक महत्त्वाचा ट्रेंड लाईन रेजिस्टन्स होता. हे जे मेजर टॉप होते 2016-2021ला जॉईन करणारे, तर त्याच्यावर आपल्याला ब्रेकआउट मिळाला मे 2023मध्ये. 63-60 रुपयाच्या आसपास असणारा स्टॉक 100 गेला. आणि आता ज्याला आपण चेंज ऑफ पॉलॅरिटी म्हणतो, तर जो रेजिस्टन्स असतो तो काही काळानंतर सपोर्टचं काम करतो. तर IDFC फर्स्ट बँकेतही हा जो काही पॅटर्न आहे, ही जी ट्रेंड लाईन आहे, ती सपोर्टचं काम करते का ते पाहावं लागेल. अशाच महत्त्वाच्या मार्केट रिलेटेड अपडेटसाठी पाहत राहा काय म्हणतंय मार्केट. धन्यवाद.